नमस्कार मंडळी, मी निलिमा पटवर्धन आणि आज एक छानशी गोष्ट वाचण्यात आली. फेसबुकवरतीच आली वाचण्यामध्ये, पण खूप भावस्पर्शी आहे, हृदयस्पर्शी आहे. अगदी मन गलबलून जातं. आता जून महिना चाललाय, फादर्स डे येतोय, तर त्या निमित्ताने खरंच अगदी म्हणजे मनापासून मला आवडली आहे हे सांगून श्री विवेक चंद्रकांत वैद्य ज्यांनी ही लिहिलेली आहे, जे नंदुरबारला असतात, त्यांचे मनापासून आभार मानते आणि सुरू करते. रात्री 2 वाजता जाग आली. सहज बाबांच्या खोलीकडे आलो तर त्यांच्या कण्याचा आवाज आला. झोप उडालीच. मी त्यांच्या खोलीत गेलो. काय झालं बाबा? काही नाही रे, नेहमीच. पाय दुखतात, पाठ दुखते. चेपून देऊ का? नको रे, रोजच दुखतात. थोडेफार वयोमानाने होतं असं. तू नको त्रास घेऊस. रात्र बघ किती झाली आहे. बाबांचा स्वभाव संकोची. कोणाकडून सेवा करून घ्यायला ते नकोच म्हणतात. त्रास कसला त्यात, असं म्हणून मी त्यांच्या कॉटवर बसलो आणि त्यांचे पाय चेपू लागलो. मग एकदम मला काय वाटलं, मी त्यांना म्हणालो, थांबा, मी वेदनाशामक आयुर्वेदिक तेलाची बाटली कुठे आहे ती लावून सोडतो, म्हणजे बरं वाटेल. अरे ती कपाटात आहे बघ. पण कशाला एवढे करत बसतोस, लागेल मला झोप. मी कपाटातून ती बाटली काढली आणि त्यांच्या पायाला तेल लावून ते पोटऱ्या चोळल्या. मग ते नाही म्हणत असताना हलक्या हाताने पाठीलाही मसाज केला. 5-10 मिनिटांनी ते संकोचाने म्हणाले, बस झालं रे, तुला उद्या ड्युटी असेल, झोप आता तू. अजून फक्त 5 मिनिटं बाबा, मग झोपतो मी. त्यांचे पाय चेपत असताना आई नेहमी सांगायची ते आठवले. तू 4-5 वर्षाचा असशील, खूप खेळ मस्ती करायचास, नंतर थकून जायचास. मग बाबा वाटी घेऊन तुझ्या पायाला तेल लावायचे. अगदी रोज तू गाढ झोपून जायचास. मला भरून आलं. थोड्या वेळाने बाबा म्हणाले, पुरे, झोप आता, उद्या तुझी कामं सुरू होतील. मी उठलो. मला काय वाटलं कोणास ठाऊक. बाबांना म्हणालो, बाबा आज इथेच झोपतो तुमच्या रूममध्ये. नको रे, मला AC चालत नाही, इथे पंखा कमी असतो, तुला AC शिवाय झोप लागत नाही. असू द्या, मी झोपतो. लहानपणी कुठे होता AC? बाजूलाच आईचा पलंग रिकामा पडला होता. आई जाऊनही 2-2.5 वर्ष झाली होती. मी त्या पलंगावर काही झोपलो नाही. एक सतरंजी आणि उशी घेतली आणि जमिनीवर अंथरून झोपलो. थोड्या वेळाने बाबांचा संथ घोरण्याचा आवाज आला. बाबांना झोप लागली. माझं विचारचक्र चालू झालं. आई गेल्यावर बाबा एकटे पडले असतील. मी आणि ही घरात असते. मी माझ्या ऑफिसच्या कामात, ही घरकामात. माझ्या सगळं कामं करण्यात माझा वेळ जातो. बाबांशी बोलायला कोणाला वेळच नसतो. अर्थात त्यांचं जेवण, खाण, पथ्य, औषधं सगळं सांभाळतो आम्ही. पण तेवढं पुरेसं असेल, त्याहून त्यांना जास्त काही हवं असेल. त्यांच्यासोबत थोडं बसणं, थोड्या गप्पा. दातू बाहेरगावी शिकायला, त्यांच्याशी फोनवर बोलतात ते, पण त्यांचं विश्वच वेगळं. त्यांचे समवयस्क मित्र आहेत, पण ते थोड्या वेळासाठी. केव्हा तरी मला झोप लागली. जाग आली तर लख्ख उजाडलं होतं. घड्याळात पाहिलं तर चक्क 7:30. उठून बघितलं तर बाबा अजून झोपलेले होते. ते तर सकाळी 5:30ला सुटतात. 7:30 पर्यंत तर त्यांची पूजा सुद्धा आटोपते. अनामिक भयानं मी ताडकन उठलो. संथ लईत बाबांची वर खाली होणारी छाती बघून माझ्या जीवात जीव आला. आवाज होणार नाही हे बघत मी सतरंजी आवरून ठेवली. ब्रश करून मी डायनिंग टेबलवर चहा घेत असताना बाबा उठून स्वयंपाकघरात आले. बापरे, किती झोप लागली रे, 8 वाजत आले. चांगली झोप लागली हे बरंच ना, जरा तरतरी येईल. हो रे, खूप दिवसांनी इतकी छान झोप लागली. तू पाय चेपून दिलेस ना, त्यामुळेच झोपलो इतका. मी हसलो. त्यामुळे थोडा फरक पडलाही असेल. पण खरी गोष्ट अशी आहे की मी त्यांच्या खोलीत झोपल्यामुळे
त्यांना कुठेतरी सुरक्षित रिलॅक्स वाटलं असेल, त्यामुळेच त्यांना गाढ झोप लागली. उद्यापासून ते कितीही नाही म्हणू देत, मी त्यांच्या खोलीतच झोपणार. आणि हो, मलाही एक गोष्ट कळली, AC शिवाय पंखा कमी असताना मलाही छान झोप लागू शकते. विवेकजी, खरंच किती सुंदर लिहिलेलं आहे तुम्ही. अगदी मला पण अशाच खूप माझ्या आठवणी आहेत माझ्या आईवडिलांच्या बद्दल. मला असं वाटतं, वय झालं ना की माणसाला आपल्या मुलांनी आपल्याजवळ राहावं, त्यांच्या सहवासात आपण राहावं, एवढीच अपेक्षा असते फक्त. खूप खूप धन्यवाद विवेकजी. अशा सुंदर सुंदर गोष्टींसाठी आपण पुन्हा भेटणारच आहोत. तोपर्यंत मी निलिमा पटवर्धन आपली रजा घेते. पण या फादर्स डे स्पेशलसाठीची ही गोष्ट तुम्हाला जर आवडली असेल तर मला नक्की कळवा. माझ्या गप्पा गोष्टी या चॅनेलवरती ती आहे, तो शेअर करा, सबस्क्राईब करा चॅनल माझा, आणि सगळ्यांना या गोष्टी शेअर करा, लाईक करा. धन्यवाद.